काय झालं बरं रश्मी? किती वेळची इकडच्या तिकडे करून राहिली. ते पाय गी दुखून नाही राहिले काय? येईल ना पाहुणे, घरीच येणार आहे ना. का कुठे चालले जाईल? माहित आहे ना त्याला, घर माहित आहे, सगळं माहित आहे. घरीच येणार. अटकले असन कुठं? नाही बाई, अटकन कुठं? ते काय बस नाही येऊन राहिले काय? का बसची वाट पाहत बसन? ते तर त्याच्या गाडी नाही येऊन राहिली असन. नवीन गाडी घेतली ना म्हटलं. आताच तर घेतली. 2-3 महिने झाले नवीन गाडी घ्यायले. ते पुराणी होती ते विकून टाकली आणि आता नवीन घेतली म्हटलं. बुलेट घेतली, बुलेट. हो काय हो? माय ते बुलेट गाडी तुला महाग भेटते म्हणते. लस महाग आहे ती गाडी तर. मग नाही तर काय आहे? पैशाची कमी आहे का म्हटलं त्याच्याजवळ? एवढं मोठं दुकान चालून राहिलं ना. कायची कमी आहे? मस्त म्हटलं लय पैसा येते त्या दुकानात, कपड्याच्या दुकानात. रोजचा कितीचा तरी धंदा होते म्हणते. माझ्याजवळच तर ते 20-30 हजार रुपये माझ्याजवळच ताणून दे. मग मला जे वाटे ते मी बोलवो, ऑनलाईन बोलवो. आणि काही खाग्याचं काही मन करे तर ते बोलवो. आणि मी किती पैसे खर्च केले नाही तर ते मला विचारही नाही का त्या कुठं खर्च केले, काय खर्च केले, काहीच नाही. तसे चांगले आहे म्हणा रुपेशा, आपल्याला काही हिशोब मध्ये मागत नाही. तेवढ्या ना तर बरं आहे. कुठंही काही केलं तरी. 2 अंगठ्या बनवल्या आई मी सोन्याच्या, एवढ्या महागीच्या याच्यातही. हो काय हो? 2 अंगठ्या? चांगलं झालं बाई. अशीच बनवत जाय. सोनं कामी येते कधी. हातापायाले काही दुखापत झाली तर सोनंच कामी येते म्हटलं. बरं झालं बनवून टाकल्या. जास्त उधळाव नाही पैसे. पैसा दिसला का आपलं सोनं नाणं थोडंसं जोड जपत करावं आता. कराले. पण आता ते येईन ना तर त्याला चांगलं हे करजो. त्याची आवभगत तर करणच म्हणा. राधिकानं स्वयंपाक तर केलाच असन, नाही तर करून राहिले असन. आणि ते आले पाहुणे का त्याला मस्त जेवण घेऊन करायला दे. सध्या ते बाबा काही आहे नाही. ते बाबा गेले असन वावरात. आणि ते बाबा तेच येते मग 5-6 वाजता वावरातून. आणि दादा की आहे नाही तुझ्या पियुष दादा, ते गेला असन ऑफिसवर. तर असं कर तू. मस्त त्याला जेवायला देते ते राधिका. तू घेऊन जाय त्याला रूममध्ये. त्याला समजाव कर. नाही तर मग त्या बाबासमोर म्हटलं ते काही बोलन आणि तू काही बोलशील. दोघीचे विचार काही भेटणार नाही. आणि त्या बाबानं काही विचारलं तर म्हटलं मग अजून म्हणान का काय झालं, काऊन झालं. मग तुला तुझ्या बाबाचं माहीत आहे, ते बरोबर पकडून घेतले कोणत्याही गोष्टीले. हा ना बाई, मीच तर तोच विचार करून राहिली. म्हटलं बाबाच्या याच्या अगोदर हे आले तर येले पटाव पुटाव करतो ना. येले पटाव पुटाव करतो. येले म्हणून मस्त दुकान आहे म्हणून आपण दोघं वेगळे राहू. तसं काही आपला निभाव होणार नाही आहे त्याच्यासोबत. काय संकुचित विचाराचे लोक आहे ते. येले करतो ना मी. तू थांब तर खरी, येऊ तर दे त्याला. घरात तर पाऊल टाकू दे. सगळं काही करतो मी बरोबर. तू काही काळजी नको करू. आणि सध्या जातो कुठं व मी? सध्या गिद्द्याने जात मी. त्याला नाही जाऊ देत. त्याची मस्त इथं आवभगत करायला लावतो. आता एवढ्या दिवसाच्या नंतर आले ना आई तुझे जवळ. आवभगतही नाही करशील घ्या तू. माय कशी बोलतो तू रश्मी? काऊन नाही करन? हाय ना तुझ्या वहिनी, 2 जणी आहे ना. हाय, तू काही काळजी नको करू. मस्त आवभगत करन. का जवळ काय रोज येते काय आपल्या घरी? आता तेव्हा आले होते तुला न्यासाठी, तेव्हापासून तर आता येऊन राहिले ते. चांगलीच करन बाप्पा. जवळ येऊ ना किती काही म्हटलं तरी आपली पोरगी नांदते ना त्याच्या जवळ. त्याचं तर वर कराच लागते. तू काही काळजी नको करू. सगळं काही करतो त्याचं. फक्त तू त्याला सांभाळ. त्याच्यासोबत चांगली राह म्हणजे मग झालं. हे जर माणूस जर चांगला राहिला ना आणि आपल्या मुठीत राहिला ना तर मग बस, कोणाचं काही घेणं देणं नाही राहत. फक्त माणूस तर ठेमे ठोक पाहिजे. हो ना आई, बरोबरच बोलून राहिली तू. रश्मी, बेल वाजून राहिली बे दरवाजाची. पाय बरं आले काय तर, जवळ आले काय तर. रुपेशराव आले असन. आणि जाय आले असन तर त्याला पाय गियावर पाणी टाकायला दे. तिथंच बाल्टी ठेवली आणि तिथंच टावेले लटकावला आहे म्हटलं. जाय पाय गी धुवून, ते एवढ्या उन्हातून आले तर. जाय पटकीनी. हो आई हो. बरं झालं बाप्पा हे येऊन गेले जवळ दुपारी. हे पिंट्याच्या बाबासमोर आले असते ना तर पिंट्याच्या बाबाने 100 प्रश्न केले असते. आणि मग त्याला काही सांगितलं नाही, काही नाही. आणि फालतूच म्हटलं मग वाद झाला असता. आता रश्मी बरोबर घेते त्याला आणि बरोबर समजावते. बरोबर समजावले. पण सध्या काही रश्मीला धाडत नाही. राहू देतो 8-15 दिवस. जरासे जवळ मोकळे होऊन जाते आणि तिचंही मन लागून जाते. मग इथून गेले का तिकडे मग वेगळा संसार थाटणंच आहे. काय आहे मग? आता ते म्हणते ना दुकान चांगली चालून राहिली म्हणून. मग कायचं टेन्शन आहे तिला. मस्त पैसा आहे, दिला आहे. मस्त राणीसारखी राहील म्हटलं मी पोरगी. एकदम मस्त बढिया. आता एवढे नाटकं करूनच राहिले तिचे सासू सासरे, तर मग काय करणार आता? आता ते त्याच्या हातानंच त्याच्या पायावर गोटा आपटला म्हटलं. चांगली राहून राहिली होती पोरगी तर तिला राहून नाही दिलं. जाऊ द्या. पण आता आले ना जवळ. आता जवळची करा लागून वरवर. राधिकाला बोलवतो मी. स्वयंपाक झाला नाही झाला काय करून राहिला तर. आणि त्या पोरीला उठवलं का नाही उठवलं तर पूनमले तिला घ्या लागत होतं ना स्वयंपाक करायला. का बस तिला आरामच करू देऊन राहिली. जेवढं मनात येऊन राहिलं तेवढं. अभ्यास करते म्हणते बाप्पा. कायचा अभ्यास होतं, मोठी नोकरीच लागून राहिली तिले. नमस्कार मामी. नमस्कार. कसा झाला प्रवास कसा झाला? प्रवास तर चांगला झाला प्रवास. आता ऊन आहे थोडीशी काय जास्तच आहे ऊन. भले लपाटे मारून राहिली. ते कानाले काही बांधायलाही नाही आणलं, काही नाही आणलं. भलते सोन झोमच आहे रस्त्यानं. पण चांगलं झालं म्हणा. जास्त लोकही नाही आहे रस्त्यानं उन्हाच्या आहे ना. आता वेळही दुपारचाच आहे की नाही. का हो रुपेशजी? काय झालं? म्हटलं तुम्ही आले एवढ्या दूरून आणि माझ्यासाठी काहीच नाही आणलं काय हो?
खाली हात घेऊनच आले काय? काही आणा नव्हतं लागत काय? एवढे मोठे पैसे दिले राहते तुमच्याजवळ, तुम्हाला सुचत नाही का हो काहीच? काय एवढ्या दिवसाच्या नंतर बायकोले भेटायला चाललं तर काही घेऊनच चला बा. खाली हात येता. जाऊ द्या. चला जेवण घेऊन करता काय? जेवायला ताट वाढायला सांगू काय? नाही नाही रश्मी, सध्या जेवण काही करत नाही, करतो नंतर अर्ध्या एक तासात, पण सध्या नाही करत आल्या आल्यात. आता थोडंसं थंड गिंड काही असेल तर दे. मस्त शरबत गिरबत काही असेल तर दे. मी थोडा वेळ नाही काय आराम करतो. भल्लं डोकं भन करून राहिलं, भल्ल्या वाफा लागल्या रस्त्यानं. बरं बरं ठीक आहे ना, मी सांगतो वहिनीले करून आणाले. हे कुठे गेले तर? मामा कुठे गेले तर? मामा आणि दिसून राहिले, दादा नाही आहे, पिंटा दादा. अहो बाबा तर गेले वावरात गेले आणि दादा ऑफिसवर. आता ते कायचे येते ते येईन आता 5-6 वाजता. दादाले तर 6-6:30 वाजते. दादा काही लवकर नाही येत. बाबा तरी येऊन जाते पण दादा नाही येत. चला ना तुम्ही अंदर चला, मी सांगतो त्याला थंड गिंड आणून देतो आणि तिथंच देतो तुम्हाला आणून. सांगतो वहिनीला करासाठी. बरं बरं. चला मी तुम्हाला रूम दाखवून देतो. तुम्ही आराम करा तिथं रूममध्ये. मी त्यापर्यंत सांगून देतो वहिनीले थंड बनवायचं. हे पाय रश्मी, आता सांगून राहिली वहिनीले तर शरबत गिरबत नको सांगू. मस्त लस्सी बनवा म्हणा, सगळं काही टाकून त्याच्यात काजू बदाम गिदाम टाकून मस्त लस्सी बनवा म्हणा, चांगली घट्ट घट्ट लस्सी. पाय तू असं दही घरात तर बनवायला लावतो. हो हो. गेले पप्पा आराम करायला. किती वेळची पोरगी वाट पाहून राहिली ती जवयाची. आहे का मग पोरीचं लय मन आहे म्हटलं, सासरीत लय मन आहे, पोरातही लय मन आहे. चांगलं झालं ना पप्पा, ते चांगले राहिले म्हणजे झालं. आपल्याला तर त्याला पाहू पोस खुशी वाटते. आपलंही मन भरून येते आनंदात. पण हे जे काही केलं ना तिच्या सासूनं चांगलं नाही केलं म्हटलं माझ्या पोरीसोबत. एकदमच चुकीचं केलं. आता जवळ बुवाई चांगले आहे, सगळे काही चांगले आहे. सासू आणि सासरे फक्त दोघीचाच वाद आहे. आणि ते चांगले झाले म्हणजे मग माझ्या पोरगी चांगली राहील. पण आता धाडतोच कायले मी धाडतच नाही ना त्याच्याजवळ. मी वेगळीच धाडण तिले. खबर आधी का ताई? काय झालं पुन्हा? का हो या सासूबाई कुठं पाहून राहिल्या? याचं तर म्हटलं ध्यानच नाही आपल्या इकडे. आपण विचारायला आलो होतो पाहुणे आले का नाही आले तर. स्वयंपाक गिंपाक झाला, सगळं काही तयार आहे. आणि ह्या म्हटलं कोणत्या याच्यात विचारात गुंतल्या आहे काय मी. आपण येऊनही गेलो तर म्हटलं येले काही हेच नाही झाला, भासच नाही झाला आपला आपण आलो का नाही आलो म्हणून. अहो तशाच कोणत्या गुंतारात असून त्या. थांब मी आवाज देतो त्याला. आते बाई. अरे राधिका, बरं झालं आली तू. मला म्हटलं मी तिकडे येऊनच राहिली होती. म्हटलं स्वयंपाक गिंपाक झाला काय? आले जावई बुवा. अरे आले काय? आवाजही नाही दिला. अहो आताच आले. आता ते उन्हात आले म्हणते आणि तिकडून टावेल नाही आणला ना काही नाही आणला कानाला बांधण्यासाठी. ते डोकं भन करून राहिलं असं. आणि हे धूप तर एवढी जहिरीली आहे का काही विचारूच नको. किती ऊन आहे म्हटलं, खूपच ऊन आहे पप्पा. चांगलंच तपून राहिलं आहे आता उन्हाळा. तर त्याचं डोकं भन करून राहिलं. तर तिनं रश्मीने नेलं त्याला अंदर. आता ते म्हणून राहिले ती थंड गिंड काही करावं लागते म्हणे. तर कर ना काही थंड गिंड असेल तर घरात. लिंबू शरबत गिरबत बनवते याच्यासाठी. हो आतेबाई, पण जेवण बनवलं ना, जेवण नाही करत काय? आता बाहेरून आले ना, सध्या थांबून जाय ना जेवण करायचं. सब बाहेरून आले, थंड गिंड द्या तेले काही, डोकं थंड होते जरासं. मग त्याच्यानंतर जेवण दे जा. ताटगीट वाढून दे जा. बरं ठीक आहे ना. आता अंकुश भाऊजी येऊन राहिले ना? काय अंकुश येऊन राहिला काय? हो, पूनमला फोन आला होता ना, येऊन राहिले म्हणते ते. असं आता बायकोलेच फोन येईन ना, आम्हाला कायले येऊन राहिला का जाऊन राहिला का काय करून राहिला. आता आम्ही तर आहेच नाही घरात मोठे छोटे. आता बायकोलेच येईन 50 वेळा फोन. त्याचं काम नव्हतं काय आईले सांगायचं काय मी येऊन राहिलो हो का काही. गोष्टी तर अशा करते जसं की यायला मोठी चोडायला करायची. गेले तेव्हापासून म्हटलं एक वेळाही त्याच्या तोंडून अंकुश नाव नाही ऐकलं. त्याचं मनच नाही आले करीत, फक्त पोरीत मन आहे म्हटलं. आणि तेही मोठ्या पोरीत नाही आहे. मोठ्या पोरीचंही नाव नाही ऐकलं त्याच्या तोंडून. फक्त लायना पोरीला मिरवते ते. लायना पोरीला मिरवाले वर करते आणि म्हणते का आम्हाला फोन नाही लावत. आता हे लावतच नाही त्याला फोन. तर काय करणार आहे. आता लावला इथे या घरातही नाही राहत. मोबाईल टाकून देते इकडे तिकडे आणि चालला जाते बाहेर. मग काय करून ते मला नाही सांगून तर कोणाला सांगून. आता आली ना मी ख्यालदान ठेवासाठी त्याचे. ह्याने ठेवत तर मी ठेवत जाईन ना त्याचं ख्यालदान. बरं येऊन राहिला ना तो. त्याच्यासाठी बनवा लागत होता ना तर मग स्वयंपाक. आता तू एवढा दुरून येईन, त्याला भूक लागली असेल ना. अहो हो आतेबाई, त्यांच्यासाठी बनवला, अंकुश भाऊजीसाठी आणि रुपेशरावसाठी बनवला. दोघांसाठी स्वयंपाक केला म्हटलं. बरं झालं, पण लय मोठ्याने करावं लागत होता. नाही तर तेच भाजी मग अजून संध्याकाळी द्या खासाठी. आता तात्पुरतीच करावं लागत होती भाजी थोडी. संध्याकाळी दुसऱ्या भाज्या करू मग गरम नाही तर म्हणून सकाळचं संध्याकाळी जीव घालते म्हणून गेलो तर म्हणून सासरी म्हणा ना. आता किती म्हटलं तरी जवळचं काम आहे. जवळची बोलणी झाली पाहिजे आपल्या पोरीले. जराशी वर कर जा त्याची. आव भगत चांगली करते जवळची. हो ना. हो आतेबाई. आतेबाई, रुपेश भाऊचा मुक्काम आहे का तर? किती दिवसासाठी आहे म्हटलं? काहून ना तुला काय करावं लागते? मुक्काम राव का काही राव, तू काय एवढं खोल पाण्यात पडतो? आले नाही तर मुक्कामाची विचारून राहिली तू. काय करावं लागते तुला मुक्काम राव का काही राव? आणि तुला भल्ली गुचापत्तीचे धंदे पडले हो आता एवढ्या. अरे नाही आतेबाई, तुम्ही चुकीचा विचार करून राहिले म्हटलं माझ्याबद्दल. तसं काही नाही आहे. आता हे अंकुशची येऊन राहिले ना तर माझे पेपर आहे.
तर म्हटलं मी त्याच्यासोबत जाईन ना, तर तशीच विचारून राहिली होती. आता म्हटलं मी त्याला बघितलं नाही ना, मी आली त्यापासून ते आलेच कुठं, जवळ आलेच नाही ना. तर म्हटलं समजा आता आहे घरात तर होते बोलचाल, हे अंकुची तर तेच होऊन जाते मग भेटणं गिटणं. तर म्हणून विचारून राहिली होती, अशी सहजच विचारून राहिली होती. असं म्हणजे मग तूही चालली आहे ना अंकुशसोबत, आणि तुझं काम नव्हतं का मला विचारायचं? का मी पेपरला चालली का काही चालली? काहीच नाही, सगळे आपल्या मनाच्या मर्जीचे मालिक झाले म्हटलं या घरात. कोणाला काही घेणं देणं नाही आहे, ना सासूला विचारायचं ना सासऱ्याला विचारायचं. नाही नाही आते बाई, मी पहिलेच सांगितलं होतं मामाजींना, मी पहिलेच सांगितलं होतं की मी पेपर द्यायसाठी जाईन म्हणून अंकुशजी सोबत. त्यांना तर मी पहिलेच सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला? अशीच आहे पिंट्याचे बाबा, वरवर वरवर करते आणि सुनेला डोक्यावर बसवते. काय गरज होती काय आता? काहीच गरज नव्हती ना. दिले असते पेपर तर इथून दिले असते, तिथून जायची. तिथं रूमचं भाडं लागन, सगळं काही लागन, आणि पोराचं ध्यान भटकून जाईन मग फालतूस. बायको सोबत राहिल्यावर कायचा अभ्यास करण मग तो? अभ्यास करण का असंच? आता काय हे ना पिंट्याचे बाबा जास्तच करते, आपलीच हाकलते ना, आपलीच हाकलते, आपल्याला ऐकतच नाही ते, जराशी नाही ऐकत. आई काय म्हणून राहिली? आई ते थंड गिंड काही नको बनू त्याच्यासाठी, सध्या जेवण नाही करत म्हणते ते, अर्धा तास म्हणते. थंड गिंड नका बनू. राधिका बहिणी, आपल्या इथं दही आहे का व? दही असं थोडंसं, हो आहे वाटते, पण जास्त नाही आहे, पावभर असं आहे ना, पावभर. असं करा तुम्ही, त्याची नाही काय मस्त लस्सी बनवा आणि त्याच्यात जराशे काजू बदाम टाका. जशी विकत भेटते की नाही तशी बनवा मस्त एक नंबर. तेले तशीच आवडते म्हटलं, आणि त्याच्या घरी असं लोकल गिकल खात नाही ना आमच्या इथं, तर जराशी पद्धतशीरच बनवा. चांगली असं वाटलं पाहिजे का हॉटेलची आहे म्हणून. पण रश्मीताई, काजू बदाम तर नाही आहे घरात. होते तर संपून गेले. काय बोलतो राधिका, संपून गेले? आता आणले होते त्या दिवशी, काय केली होती, खीर केली होती का काय केली होती, तर तेव्हाच आणून दिले होते मी पावभर. एवढ्या लवकर संपले? काय खाऊन राहिले का बाप्पा, बक्केचे बक्के मारून राहिले का बदामचे आणि काजूचे? आता राधिका ताईनं माझ्या नावनी सांगितलं पाहिजे. मी चालता फिरता खातो म्हणून एक एक दोन दोन, नाही तर बस झालं मग, हे पार्टी मग इकडेच पलटते. म्हणून आता पाहुणे आले म्हणून, काजू नाही ना बदाम नाही काहीच नाही म्हणून घरात. कोणा खाल्ले तर पुन्हा खाल्ले. नाही बा ते एवढे थोडी ना आणले होते तुम्ही, थोडेसेच आणले होते. त्याच्यानंतर मी शिराही केला होता एक दोन वेळा, त्याच्यात ते टाकले. बस बाप्पा, ह्या सुनाईच्या म्हटलं हाडाले काही चोटच नाही आहे. किती का आणून द्या, किती की महाग झाले आता किती महाग झाले काजू बदाम. महाग व्हाले म्हटलं, आणून ठेवा तर भस भस टाकून देते कायच्या ते, आणि मग नाही राहिले तर बसा लागते. थांब, मी नाही काय आणून देतो, एखादी दुकान उघडी असन तशा तर दुपारी आपल्या गावात दुकानं काही चालू राहत नाही, पण पाहतो एखादी चालू असन तर आणून देतो थोडं थोडं. 10-10 20-20 रुपयाचे काजू बदाम आणून देतो, आणि काढून घे मिक्सरमधून आणि टाकून दे त्याच्यात लस्सीत. मस्त लस्सी बनवून दे पाहुण्याले. इथं पाहुणे म्हणून पहिल्यांदा मला काही मागितलं म्हणून सासरवाडीत येऊन, आणि याच्याकडून झालं नाही म्हणून. आता तुला तर माहिती आहे किती चांगल्या घरचे आहे म्हणून, त्याच्याजवळ किती संपत्ती आहे. ठीक आहे ना ते बाई. रश्मी थांब, मी दुकानात जातो आणि आणून देतो. हो आई. आणि हे पहा राधिका वहिनी, म्हटलं आमच्या घरी नाही काय फ्रेश टॉवेल पाहिजे हातगीत पुसासाठी. एकच टॉवेल सगळेजण नाही वापरत. आता ते आले ना तर त्याच्यासाठी सगळं सामान तसंच ठेवा म्हटलं. सगळं वेगळं द्या त्याला, आणि मस्त थाळी गिरी चांगली लावजा त्याला. नाही काय ताटात असं बच भरलेलं आवडत नाही, मस्त मोकळी मोठं ताट घ्यायचं लागन तर, आणि सगळं काही स्पष्ट स्पष्ट दिसलं पाहिजे. नाही तर बुचू भरून द्या त्याच्यात मार कडबा कुचंबर. आणि सलाद फलाद काही देजा नका त्याला, ते खात नाही, फक्त भाजी पोळी भात हेच देजा. मी काय म्हणतो रश्मीताई, आता कसं, आता तुमच्या सासरचं तुम्हालाच माहिती आहे ना, तुमच्या इथे पाहुणे काय खाते काय कसं नाही खात, कसं ठेवा लागते कसं नाही. तर असं करा ना हो, स्वयंपाक तर झाला, तुम्हीच ताट वाढून घ्या ना आणि देऊन द्या त्याला कसं पाहिजे कसं नाही. मग आमच्या हातानं काही चुकलं गिकलं तर तुम्ही म्हणसान मग तिकडे, का असंच कोण केलं तसंच कोण केलं, तुम्हीच वाढून घ्या ना. अरे नाही सध्या त्याला वेळ आहे जेवण करायसाठी, तेव्हापर्यंत तर थंड होऊन जाईल सगळं काही, भाजी पोळी डबल गरम करायला लागते म्हटलं. मग त्याला तुम्हीच कर जा, तुम्हीच आणून दे जा. राधिका वहिनी बरोबर आणून देते म्हटलं पद्धतशीर. आणि वहिनी मस्त साखर इगो टाक जा त्याच्यात लस्सीत. मस्त लस्सी बनवा आणि आणून द्या. मी म्हटलं कमरेतच आहे तिच्या, कमरेमध्येच आहे. आणि जातो म्हटलं मी, आणि बसू त्याच्याजवळ जाऊ, त्याचं डोकं दुखून राहिलं म्हणते आता बाहेरून आले की नाही ते. तर जा तुम्ही करा तुम्ही पा जरासं आवभगत कर जा माझ्या नवऱ्याची. नाही तर मग माझ्या नवरा म्हटलं मला टोचणे देईन का, त्या माहेरी गेलो होतो आणि तिथं काहीच नाही भेटलं म्हणून मला, काही मागितलं तर भेटलं नाही. आणि असं तसं मग तुम्हाला तर माहीतच आहे कसे लोक राहते. तर हे जावई म्हटलं लय खट राहते, मग बोलते नंतर थोड्या दिवसानं टोचणे देते म्हटलं. तर पहा वहिनी जराशी देखभाल करा त्याची, आणि जराशी आवभगत. जा आता मस्त नाही का तुम्ही लस्सी बनवायची तयारी करा, आणि बनवणं झाली का मला आवाज द्या तुम्ही, मी घेऊन जातो. बरं ठीक आहे ना. हो राधिका ताई, आता तुला काय झालं का व? आपण म्हटलं सकाळपासून उठलो, नाश्ता बनवला, जेवण बनवलं,
भांडे घासले, कपडे धुतले. आता हे पाहुणे येऊन राहिले यायच्यासाठी बनवलं. आणि म्हटलं ह्या रश्मीताईला तर काही काम नाही राहत हो. हे आता इकडचा गडवा तिथेही उचलत नाही. आता यायचं काम नाही आहे का? यायचा नवरा आला, यायच्या नवऱ्याला कसं पाहिजे कसं नाही येणं यायच्या हातानं द्या. मग अजून फालतूस आपल्या हातानं जास्त कमी झालं तर मग बोलत बसन का माय वहिनीनं चारलं, असंच चारलं तसंच चारलं. 17 गोष्टी तर मग करतेच. आणि तुम्ही मॅटासारख्या हो 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 करता. बोलत जा ना, काहीतरी बोलत जा ना. मग आता असा जीव करते का काय बोलावं काय नाही. तुम्ही फक्त हो 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 त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. अहो जाऊ दे ना. राहीन म्हटलं आज उद्या राहीन आणि चालला जाईल. एवढ्या दिवस तर आपण सहन केलंच त्याचं. केलं की नाही आपण सहन? आपण बोललो काय त्याइले? तशाही म्हटलं लय कुच्ची नाही त्या. तुला नाही माहितलं कुच्ची नाही. त्याच्यासोबत उलटं बोललं की नाही तर मग त्या म्हटलं आपल्या दखल देते म्हटलं मग आपल्या जीवनात फालतूस. तर त्याच्यापेक्षा हो हो म्हणून टाळायला पुरते येईल. तुला नाही माहितलं भारी केस आहे म्हटलं ते. तर आता पाय ना आणून देते ना ते. सासूबाई आणून देते ना काजू बदाम. चल आता लस्सीची तयारी करू. हाय पावभर दही बनवून देतो त्याइले लस्सी. पेत बसन मग ते. चल आता. पण राधिका ते मी पाहिलं नाही ना बघ. त्याच्या नवऱ्याला पाहिलं नाही ना मी कशा आहे कसे नाही. एवढा पाहून येऊ काय? पाहुणे तर काय आता इकडेच तर येईन हे. अहो राधिका ते येईन केव्हा आणि पाहिन केव्हा? आताच पाहून येतो ना मी. काय करून राहिले काय नाही, कायच्या गोष्टी करून राहिले ते पाहून येतो आणि पाहुण्यालाही पाहून येतो. बाई तुले मोठे उचापतीचे कामं सुचते. एवढा मोठा अभ्यास केला, मला काम करू लागली. ते डोकं किती दुखत नाही का पुन्हा? डोकं इकडं नाही दुखत का तुझं? जाऊ दे ना, बसले असन ते. आता एवढ्या दुरून आला नवरा. प्रायव्हेट असून त्याचे क्षण काही आपण फालतूच जाऊ काय पाहासाठी? राधिका ताई मजा येते ना. चला ना तुम्ही चला ना पाहू ना आपण कायच्या गोष्टी करून राहिले तर. मॅडगीट झाली काय? मी अशी कामं नाही करत. मला नाही आवडत हे असं काही जास्तीचे उचापतीचे कामं. तू जाय पाहत बस. मी जातो. मी लस्सी गिस्सी बनवतो त्याच्यासाठी. जाय तू पाय. हे राधिका ताई ना बस भलतीच बोर आहे. एकदमच बोर आहे. फक्त स्वयंपाक करा, जेवण करा आणि झोपून जा. जरासं पाहिजे काहीतरी इंटरेस्टिंग आहे नाही का जीवनात? एवढंच बस. आता बोलू 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 इथपर्यंत आणलं बाप्पा. आता काय मी ते राधिका ताई काय करते तर. जाऊ द्या नाही येत तर नाही येत. मी तर चालली. मी तर पाहतो कायच्या गोष्टी करून राहिले तर. आणि नवऱ्याला पाहतो ना. मोठ्या बडायत्या करून राहिले आमच्या इथं असं आमच्या इथं तसं. आम्ही एवढे श्रीमंत तेवढे श्रीमंत पाहून येतो ना. कोणता राजकुमार आहे तर त्याचा नवरा. कावर रुपेशजी तुम्ही इकडे आले तर आतेबाईने काही म्हटलं नाही काय? काय म्हणणार आहे आई? काय म्हणणार आहे म्हटलं? तिथं इलं चालू आहे आता. तू आली इकडे मला फसवून दिलं. फसवून दिलं? मी कायच्यात फसवून दिलं? मला म्हणून राहिले तुम्ही कायच्यात फसवलं मी तुम्हाला? कायच्यात फसवलं म्हणतो? तुले मी एवढा मोठा पैसा आणून दिला त्या दुकानाचा आणि त्या म्हटलं एक पैसा नाही दाखवला. काय घेतलं काय नाही घेतलं. पूर्णाचा पूर्ण पैसा खर्च करून टाकला. आणि तू इकडे आली आणि मग बाबानं दुकानाचा हिशोब काढला आणि पूर्णचे पूर्ण पैसे म्हटलं अंगावर निघाले माया. काय काय बोलून राहिले तुम्ही? असं केलं काय होतं हिनं? नाही तर काय मग? त्या कुठं खर्च केले एवढे मोठे पैसे? तुला विचारलं मी 2-4 वेळा विचारलं तिथं होतं तर का तू काय घेऊन राहिली? तुझ्याजवळ पैसे देऊन राहिलं तर मी माझ्या आईजवळ पैसे नाही दिले म्हटलं तुझ्याजवळ दिले का? काही घेते लेते बा तू ठेवशील 2-4 पैसे शिल्लक. पण त्या म्हटलं 2-4 काय काहीच नाही ठेवले. आणि तो पूर्ण ड्रॉवरही खाली होता. त्याच्यात 400-500 रुपये पडले होते फक्त. अहो रुपेशजी इथे दे काय 2 सोन्याच्या अंगठ्या करून टाकल्या आणि त्याच्यात बसून गेले पैसे. काय मॅटगेट झाली काय तू? धंद्याचे पैसे होते ना ते. आणि अंगठ्या करून काय करून राहिली तू? काय भेटन त्या अंगठ्या करून? नफा भेटला का त्याच्यातच दुसरा माल आणा लागते. एक तर काही पैसे खर्च करून टाकले त्याच्यातले. तुले दिले तर त्याही खर्च करून टाकले. म्हटलं पूर्ण माल अंगावर येऊन गेलं त्या दुकानाचं. हो काय? जाऊ दे ना तर काय एवढं टेन्शन घेता? सांगता ना मामाजीला सांग जा दुसरा माल भरून द्या म्हणा अजून म्हणा. मग ते विकू होऊन जाते लेवलमध्ये सगळं काही बरोबर. अहो तुला रे माहीत बाबा लय रागावल्या म्हटलं मायावर. तुझ्यावरही आणि मायावरही. म्हणते एवढा मोठा पैसा करत केला म्हणते. आणि लस म्हटलं रागत आहे म्हटलं बाबा नाही दोघही जण. तुला की माहित नाही घरचा चाल. तू इकडे आहे ना इकडे येऊन गेली ना आणि मला सोडून दिलं तिथं त्याच्याजवळ. अहो रुपेशजी किती दिवस करणार आहे म्हटलं ते राग तुमचा. शेवटी तुम्ही एकुलती एक पोरगं होते हिचे. 4 दिवसाचा राग. आणि तसंही म्हटलं म्हणणे आहे म्हटलं आता तिथं आले. काय बोलून राहिली? तुला मन नाही आहे? अहो शुद्धी गिद्दीवर आहे का तू? मॅच झाली का अजून करतो का पहिल्यासारखे? आणि तिथं आले मन नाही आहे. तुम्ही कुठं झाले मन आहे तुझेवालं? आता मी लपूनच पाहतो. माय बाई ह्या होय का रश्मीताईचा नवरा? माय 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 यात एवढं काडपट आहे. त्याचे डोळे नाही दिसून राहिले बरोबर. अरे 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 याची तारीफ का इतक्या वेळची? मला तर वाटलं होतं का कोणता राजकुमारच आहे का यायचा नवरा. बापा 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 काय डोंबडं पण होय बापा हे. एवढा डोंबडा नवरा. भलताच पसंत केला येईन तर. वाटलंच होतं मला पसंतच तशी येणार रश्मीताईची. जाऊ दे पाहिलं आता काय पाहायचं राहिलं यायच्यात. जाऊ दे आता काय गोष्टी करू राहिले काय गोष्टी ऐकावं यायच्या. पण 2 मिनिटं थांबूनच जातात आली तर. माहीत पडून जाते काय बोलून राहिले तर. अहो रुपेशजी
म्हटलं तुम्ही पाहिलं नाही का आता? पाहिलं ना तुम्ही? मग किती तब्येत खराब आहे म्हटलं. तेले तरी विश्वास आला काय मायावर? आणि तुम्हाला काय माहीत माझ्यावर विश्वास आला का नाही आला तर. पण मी नाटक नाही करू म्हटलं, नाटक नाही करू मी. पण तुमच्या आईनं लयच केलं. आता म्हटलं माझ्या घरात याले मनच नाही आहे. आता आपण असं करू, वेगळी खोली घेऊन वेगळंच राहू. काय मॅटगीट झाली का तू? वेगळं खोली घेऊन राहिले म्हणून राहिली तू. वेगळं राहू आपण तर आपल्याला एक भाडाही द्यायला लागेल म्हटलं, किराया द्यायला लागेल ना खोलीचा. खर्च पाणी आहे, मग दुःख सुख आहे, सगळं आपल्याला करावं लागेल म्हटलं. कायले जास्तीची कामं करतो, तिथंच चांगलं आहे ना आपण. माफी गिफी मागून घेऊ सगळ्याची. जे झालं ते झालं आणि तिथंच राहू म्हटलं. कशा आहे रुपयाची तुम्ही? तुमच्या बायकोला म्हटलं एवढा त्रास आहे तिथं. एवढा त्रास राहिले, तुमच्या बायकोवर कोणी विश्वास नाही करत तरी तुम्ही तिथं नेता. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या बायकोची काही कदरच नाही आहे ना, कदरच नाही आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतच नाही का मी चांगली राहिली पाहिजे व म्हणून. आणि कायले एवढं टेन्शन घेता हो तुम्ही? त्या पैशा गिसाचं कायले एवढं टेन्शन घेता? एवढं मोठं कमवलं ना म्हटलं मामाजीनं, कोणासाठी कमवलं? सगळं तुमचंच आहे. त्याला आज ना उद्या द्याच लागन. कोणाला दिन नाही तर मग ते तुम्हाला नाही देईन तर काही बोलत बसता. एवढे सगळे प्लॉट घेऊन ठेवले आहे, एवढी शेती आहे, घर आहे, दार आहे, दुकान आहे. कोणाचं आहे ते? ते 2 दिवस तुम्हाला अशीच करून राहिले ते. आपण जाऊ आणि तिथं म्हणू का आम्हाला वेगळं राहायचं आहे तर पहा तुम्ही, तुमची मदत करते म्हटलं ते. तुम्ही काही एवढं लोटगीट नका घेऊ. आणि जर का त्यानं नाही म्हटलं ना तर आपण त्याच्यावर केस करू म्हटलं. बापरे, मोठी चालबाज दिसून राहिली हे तर. हे ननद तर मोठीच चालबाज आहे. मस्त फसून राहिली नवऱ्याले गोष्टी गोष्टीत. अहो मॅट झाली का रश्मी? असं केलं ना म्हटलं तर माझ्या बाबा फुटी कवडी नाही देईन म्हटलं, हाकलून देईन म्हटलं अंगातल्या कपड्यातून. तू काय माझ्या बाबाला का असं तसं समजून राहिली काय? तुझ्यासमोर ते काही बोलत नाही. तुला काही बोलत नाही तर याचा अर्थ असं नाही म्हटलं. माझ्या बाबा लय साधे सुधे आहे. माझ्या बाबा लग्न एवढं मोठं जग पाहिलं म्हटलं. तू काय मॅटचा नको करू, वेगळं गिकडं राहायचं. याच्यासाठी बोलावलं काय त्यामुळे इथं? अहो कायले टेन्शन घेता हो तुम्ही? 1-2 महिन्याचं आई पाहून घेईन ना. तुम्ही फक्त होकार द्या म्हटलं. 1-2 महिन्याचं आई पाहून घेईन. मी आईले म्हटलं आता म्हटलं मग तिथं निभाव काही होत नाही तर आईनं म्हटलं म्हणे 1-2 महिन्याचे म्हणे भाड्या गिड्याचे पैसे मी देऊन देईन म्हणे. तू काही काळजी नको करू म्हणे. आणि ह्या सोन्याच्या अंगोठ्या बनवल्या तर ते कायच्यासाठी कामी येईन? अशा कमी जास्त काही झालं गेलं घरच्याच कामी येईन ना ते. आता ह्या अंगोठ्या बनवून ठेवल्या तर. आणि तुम्ही काही काळजी नका करू. पहा आता सगळं चांगलं होऊन जाईल म्हटलं आपलं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझे बाबा येईन ना तर माझ्या बाबाला असंच म्हणजा, माझ्या बाबानं काही विचारलं तर. आणि जे काही विचारलं ते फक्त हो हो म्हणजा. काहीच त्याच्यासोबत बहसबाजी नका करजा, बस हो हो म्हणजा. आणि त्याला म्हणा मी वेगळं घेऊन राहतो म्हणा इले म्हणा. आणि सध्या काही जाणे लागत, सध्या इथंच करा आराम. हो काय? पण हे हे होईन शक्य आहे का हे? हे शक्य होईन काय? नाही तर बाबाने हाकलूनच द्या आपल्याला. अहो सगळं काही होते, फक्त तुम्ही शांत डोक्याने विचार करा. फक्त माझ्या बाबा काही विचारत ना तर होले हो लाव जा. नाही तर फालतूच आपल्या तोंडानं बडबड करत बसाल. त्यानं काही विचारलं ना तर बस होच म्हणजा. आणि शेवटी असं सांगजा का मी इले घेऊन वेगळं राहतो म्हणून. तेव्हाच म्हटलं कुठंतरी बरं होईन आपलं, नाही तर काही खरं नाही आपलं दोघीचंही. आता हे रश्मी बोलून राहिली ना ती बरोबर बोलून राहिली. आणि मला होकार द्याशिवाय माझ्याजवळ काही इलाजही नाही आहे. कारण की बाबांना तर मला हाकलून दिलं घरातून. आता कमाऊ म्हणते ना म्हणते. आणि मीच तर म्हटलं पैसे घेऊन आलो घरातून. 500-1000 रुपये होते, तेच घेऊन आलो सोबत. माझ्याजवळ कुठं पैसे होते? आईले मागितले, आई नाही दिले नाही. आता देऊन राहिली म्हणते ना मै सासू. मै सासू देऊन देईन किराया. जरा असं म्हणून तिला घरातही भरून दे म्हणून माझ्या सासूले म्हणून. कसंही गुजारा करून टाकू. आता माझे बाबा तर तसेही म्हणून राहिले कमाव तेव्हाच घरात ये. आणि इले जर नेलं तर माझ्या बाबा राहू थोडी ना देईन. मग तर अजून कटर लावून देईन माझ्या मागं. जाऊ दे, वेगळंच राहतो. करते ना हे माझ्या सासरचे लोकही चांगले आहे, करते ना. माझी सासू म्हणून राहिली ना सपोर्ट करून म्हणून राहिली तर मग कायचं आहे टेन्शन? तेलेच करायला लावतो ना, सपोर्टही करायला लावतो तेलेच म्हणून तुम्ही रूमाचं पाहून घ्या म्हणून. काय आहे भाडं गिडं काय द्यायला लागते तर. आणि थोडंफार मी इकडे तिकडे केलं का होऊन जाते निभाव. असंच करायला लागन. नाही तर मग मग काही हे नाही आहे. आता मी जर इले सांगितलं ना का बाबाने मला काढून टाकलं घरातून तर हेही मग येणार नाही माझ्यासोबत. आणि सध्या तर मी काही इथून जात नाही, मी जातच नाही इथून. काय करू तिथं जाऊ नये एवढ्या उन्हात अनात पाठवून म्हटलं. बाबाही मला कामावर आणि माझ्याकडून काम होते काय? मस्त इथंच ऐशीत राहतो ना, मस्त इथंच राहतो. इथंच खातं पितो. महिनाभर इकडेच टलव करतो आणि नंतर जाईन तिथं. आणि मग सपोर्ट करतेच हे सासरचे लोक. होऊन जाते मग तिकडे मग सगळं काही. बापरे, काय होय हे, काय दिमाग लावते. म्हणजे मै सासू सपोर्ट करून गेले वेगळं राहायसाठी. लस हुशार दिसते. बरं झालं मी इकडे आली तर मला माहीत पडून गेलं. यायचं काय काळं पिळं चालू आहे तर. नाही तर म्हटलं आपल्याला काही माहीतच नाही राहिलं असतं. आणि बिचारी राधिका वहिनी किती करून राहिली काही 1-2 दिवसात चालले जाईन म्हणून. आणि हे तर बाप्पा नागोबासारखे बसायला आले बाप्पा. 1 महिना इथंच राहतो म्हणते. मग काय 1 महिना काय पाहुणचार करावं का बाप्पा यायचा रोज 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 रोज? पाहुणचार करू काय मारून टाकून काय आम्हाला काम करू. बापरे बाप, आता मी तर चालली जाईन पेपराले.
पण राधिकाताई फसून जाईन ना बिचारी यायच्या याच्यात. तिला काही नाही म्हणता येत नाही. हा ते सगळ्या याच्यात होकारच देते, हो करून देतो. काही खरं नाही. मी जातो पहिले आणि पहिले राधिकाताईला गोष्ट सांगतो. बापरे बाप, लस डोकं चालवते दोघी मायले की. लस हुशार आहे ना, लय हुशार आहे. एक नंबरच्या बदमाश आहे दोघी जणी. बरोबरच म्हणतो ना मी. पण हे राधिकाताई ना मला ऐकत नाही. पहिले सांगतो ना जाऊन. चला तर मग मंडळी, आता मी बनवतो लस्सी. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्या अगोदर ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांची सगळ्यांची आपण नाव घेऊन घेतो. पण सगळ्यात पहिले आपल्या राधिकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. आता चला मी सगळ्याचे नाव घेऊन घेतो छान छान आपल्या माय बहिणीचे. अश्विनी ताई मुते, अभि, शुभदाताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, गिरीश बोडखे, सुजाताताई ढेरे, अश्विनीताई गवले सायखेडा, कविताताई सुनारकर, शेख की रेसिपी, प्राचीताई मुळे संभाजीनगर, चित्राताई जावरकर, मीनाताई गोंडाने, रत्नमालाताई तिरुलकर, लताताई गोरे, समर्थ रमेश राऊत मंगळूर पीर, रश्मिताई दडवी, ललिताताई भरडे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, रंजनाताई इंगोले, संगीताताई सोनवणे, सुनंदाताई नागरारे, साहिल नवघरे, प्रियंकाताई वानखडे, मनीषाताई फोनके पॅक रायडर, ज्योतिताई कोचलवार मानेवाडा नागपूर. तर या सर्वांची आपल्या मायभगिनीचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. अशीच तुमच्या राधिकाला कमेंट करा, म्हणजे तुमची राधिका कुठे चुकते माहीत पडते. तर म्हटलं अशीच कमेंट करा, तुमच्या राधिकाला साथ द्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या. पण पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. मजाच मजा आहे म्हटलं आता तुमच्या राधिकाच्या व्हिडिओमध्ये. नक्की पहा पुढचा व्हिडिओ. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.